हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज काय ब्लाऊज वगैरे शिवण्याचा थोडासा मूड नव्हता. सकाळी उठल्या उठल्या मी थोडेसे एका ब्लाऊजला हुकं लावली आणि बाकीचं घरातलं तसंच बरंचसं काम होतं, भांडे राहिले होते आणि माझा शॅम्पू जे होममेड शॅम्पू मी बनवलेला होता तो पण संपलेला होता आणि म्हणलं चला आहे वेळ तर शॅम्पू बनवून घेऊ. तर हाच तो शॅम्पू जो मी बनवलेला आहे. आवळा, रिठा आणि शिककाई मिक्स करून हा शॅम्पू मी बनवलेला आहे, काळे तीळ वगैरे टाकून मस्त छान असा बनवलेला आहे. आणि याची जर तुम्हाला पूर्ण माहिती बघायचं आहे कसं बनवलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे याच्या अगोदर, त्याच्यामुळे हा का व्हिडिओ मी बनवलेला नाही. आणि होममेड साबण पण बनवलेली आहे, तर ती तुमच्याबरोबर मी नंतर दाखवील. तर आता हे काम झालेलं आहे आणि आता मला ब्लाऊज वगैरे लाईट पण आलेली आहे आणि ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायचे आहेत किंवा कटिंग करायची, साडीला फॉल लावायचे आहेत, भरपूर काम आहेत. तर चला आपण ब्लाऊजच्या रूममध्ये जाऊ. तर हा ब्लाऊज बघू शकता मी आदल्या दिवशी शिवला होता आणि आत्ता फक्त मी त्याला हुक लावून प्रेस वगैरे करून ठेवलेला आहे लाईटाच्या आल्याच्या नंतर. तर हा बोटनेकमध्ये शिवलेला आहे, कस्टमरनीच डिझाईन मला टाकलेली होती. तर त्यांच्या म्हणण्यानुसारच हा मी ब्लाऊज शिवलेला आहे. पुढं असं थोडंसं हार्ट शेपचं शिवलेलं आहे, प्रिन्सेस कट आहे आणि पाठीमागून बोटनेक दिलेला आहे, हुक लावलेले, फ्रंट हुक त्यांनी मला सांगितले होते. आणि कसं शिवलं आहे तो पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी सगळं पायपिंग वगैरे लावून त्याला छान असं मी ॲट्रॅक्टिव्ह बनवायचा जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी बनवलेला आहे आणि छान असे पायपिंग लावलेले आहे. त्याच्यानंतर स्लीव्स पण एल्बोपर्यंत ठेवलेले आहेत आपण आणि ह्याला प्रेस करून मी आता हा ब्लाऊज ठेवणार आहे. आणि याची 350 साधारणतः मी शिलाई घेणार आहे. तुम्ही किती याची शिलाई घेतली असते नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला हा ब्लाऊज पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे तर झालं. त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज मी कट करून ठेवले कारण शिवायला घ्यायचेत, पण लाईट नसल्यामुळे म्हणलं चला कुठलं तरी एक काम होईन आपलं. तर चालता चालता म्हणलं तर हे 2 ब्लाऊज मी कट करून ठेवले. तर हा ब्लाऊज मी काही बांधून ठेवत नाही कारण शिवायला घ्यायचा आहे. पण काय झालं, जस्ट शिवायला घेतलं की लाईट गेली की दिवसभर आलीच नाही पावसामुळे. मग त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशीचा कंटिन्यू करते कारण आज पण सकाळ धरून लाईट जी गेली ती आलीच नाही. कारण लाईट रातची पण जाते आणि सकाळी काम उरकत असतं, त्याच्यामुळे सकाळी तर काय लाईट नसल्यामुळे काम होत नाही. आणि बघा 3:30 वाजलेले आहेत तर आत्ता 3:30 वाजता लाईट आली कुठं. तर तोपर्यंत मी बसले होते, म्हणलं आता काय करू, लाईट तर नाही आहे. मग चला म्हणलं थोडंसं चहा पिते, लाईट आली आणि आता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. त्याच्यामुळं म्हणलं मग चला ब्लाऊजच शिवून घेते. आणि हे बघा आता इथं मी फ्रीजमधून दूध घेते. तर चहा पिण्याचं कारण काय आहे, कारण मला भरपूर चहा पिण्याची सवय लागलेली, अगोदर नव्हती एवढी. पण जसं मी ब्लाऊज वगैरे शिवायला लागले तर त्या कामाच्या प्रेशरमुळेच मला चहाची सवय लागली. कारण कामाचंच इतकं प्रेशर होतं की त्यासाठी मला चहा पिणं खूप गरजेचं होतं. तर मला तेवढी एनर्जी येत नव्हती मी जेवढं काम करेन त्या मानाने. आणि ज्या दिवशी मी चहा वगैरे पित नसेल त्या दिवशी माझं काम कमी व्हायचं आणि शॉपमध्ये असल्यामुळे मला तेवढं काम करणं गरजेचं होतं. आणि मग तिथं मला चहा पिऊन थोडंसं कसं तरी अख्खा दिवस मला ब्लाऊज शिवायला मला तेवढा उत्साहाने वेळ भेटायचा. आणि मग तेच रुटीन फॉलो झाल्यामुळे मला चहाची सवय लागली. तर इथं पण मी चहा मांडलेला आहे. इथं थोडी चहा पावडर आणि थोडीशी साखर टाकून चहा मांडलेला आहे. कमी गोड शक्यतो मी घेण्याचा प्रयत्न करते, कधी कधी बिना साखरेचा पण घेण्याचा प्रयत्न करते. जसं अवेलेबल असेल जेवढे साखर मला कमी टाळता येईल तेवढं मी टाळायचा प्रयत्न करीत असते. आणि इथे बघा मी चहा पण आता उकळून वगैरे झालेला आहे आणि मस्त इथं चहा पित होते. त्याच्यानंतर टी व्ही बघत बघत माझं इथं चहा प्यायचं पण चाललेलं होतं. म्हणलं चला आज तर लाईट तर काय येत नव्हती, म्हणलं थोडासा पिक्चरच लावून पाहावा. तर खूप दिवसाने मी साऊथचा पिक्चर लावला होता कारण मला साऊथचे पिक्चर खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. चलो बाय.